तुम्हीही नेहमीची साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाणा वडा खाऊन कंटाळलात? मग ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी सोपी आहे. काय साबुदाणा भिजवायची गरज नाही. इन्स्टंट अशी रेसिपी आहे. यासाठी सर्वात आधी मी ते 1 वाटी वरई चांगली भाजून घेतलेली आहे. भाजताना गॅस अगदी बारीक ठेवा. त्यानंतर मी त्यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा टाकलेला आहे. त्यालासुद्धा आपल्याला चांगले रोस्ट करून घ्यायचे आहे. हे चांगले रोस्ट झाल्यानंतर आपल्याला ह्याला काढून थंड करून घ्यायचे आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यामधून ह्याला बारीक वाटून घ्यायचे आहे. आता मिक्सरच्या भांड्यामधून एका भांड्यात आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचे आहे. आता ह्यामध्ये आपण आवडीनुसार आपले पदार्थ टाकूया. ह्यामध्ये मी मीठ, हिरवी मिरचीचा ठेचा, हिरवी मिरची फक्त मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे मी आणि पावन वाटी दही टाकलेली आहे. आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. आता ह्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी मिक्स करणार आहोत. मिश्रण अगदी सैलसर हवंय. आता हे मिश्रण आपल्याला झाकण ठेवून ह्याला भिजत ठेवायचे आहे. जर तुम्हाला सोडा टाकायचा नसेल तर तुम्ही ह्याला 3 ते 4 तास चांगले भिजू द्या. जर तुम्ही सोडा वापरणार असाल तर ह्यामध्ये पाव चमचा सोड्याचा वापर करा. आता अप्पम पात्राला थोडंसं तेल स्प्रे करून घ्या. त्यानंतर एक एक करून आपल्याला बॅटर आप्पे पात्रेमध्ये सोडायचे आहे. आता ह्याला आपण झाकण ठेवून ह्याला चांगले आपण शिजवून घेऊया. मस्तपैकी आपले आप्पे छान फुललेले आहेत. आता त्याला आपण पलटी मारून घेऊया आणि दोन्ही साईडने चांगले खरपूस भाजून घेऊया. गरज असल्यास थोडंसं ऑइल स्प्रे करा. छान असे आपले जाळीदार आप्पे रेडी आहेत. तुम्ही ह्याला नारळाच्या चटणीबरोबर सर्व करू शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सर्व करू शकता. आता आपण आपली दुसरी रेसिपी ट्राय करणार आहोत. ही रेसिपी आहे मेदूवडा. मेदूवड्यासाठी इकडे मी पाव वाटी साबुदाणा आणि 1 वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत. त्याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. आता एका पॅनमध्ये इकडे मी 2 वाटी पाणी उकळत ठेवणार आहे. त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घ्या. पाण्याला छान उकळी आली की आपण जे बारीक केलेले पीठ आहे ते आपल्याला टाकून त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. जसं जसं हे पीठ शिजेल तसं ते घट्ट होत जातं. आता त्याला झाकण ठेवून 5 मिनिटं आपण चांगले शिजून घेणार आहोत. आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत. जर गाठी राहिली असेल तर ते मोकळी करा. आता इकडे मी 2 मोठे बटाटे किसून घेतलेले आहेत तयार मिश्रणामध्ये. आपले मिश्रण गार झालेले आहे. त्यामध्ये 2 मोठे बटाटे मी किसून घेतलेले आहे उकडलेले. आता त्यामध्ये आपण आवडीनुसार हिरवी मिरचीचा ठेचा टाकणार आहोत.
थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत. आता हे सगळे मिश्रण आपल्याला चांगले मळून घ्यायचे आहे. मिश्रण मळत असताना नीट बघा, त्यामध्ये गाठी राहता कामा नये. आता हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला असा छान मेदू वडाचा आपल्याला शेप द्यायचा आहे. आता एका साईडला मी तेल गरम करत ठेवलं होतं. तेल छान तापलेलं आहे. आता आपल्याला ह्याला क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्या दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करून किंवा डीप फ्राय करून घ्यायचे आहे. वडा परतत असताना घाई करू नका. एका साईडने तो चांगला खरपूस तळून झाला की दुसऱ्या साईडने त्याला पलटी मारून घ्या. तयार आहे आपले असे क्रिस्पी असे आपले मेदू वडे. याला तुम्ही दही आणि खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सर्व करू शकता. बघताना किती छान असा क्रिस्पी आवाज येत आहे. वरतून क्रिस्पी आणि आतून एकदम छान सॉफ्ट असे आपले मेदू वडे तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.